वृषभ राशीसाठी आज आपण बघणार आहोत की त्यांचं राशी भविष्य काय आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. या राशीसाठी काही काळ असा असणार आहे. या राशीमध्ये काय घडणार आहे हे आपण आता थोडक्यात बघूया. वृषभ राशी, आयुष्यामध्ये असा काळ येणार आहे. शनिदेव शांतपणे पण ठामपणे तुमच्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी मागे उभे आहेत. तुम्ही पूर्वी कितीही प्रयत्न केले असले, कितीही स्वप्न पाहिले असले, काही गोष्टी आयुष्यात अडथळ्यांमुळे पूर्ण होत नव्हत्या, पण आता शनिदेव तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि या काळात काही दरवाजे कायमचे बंद होतील, तर काही अनपेक्षित दरवाजे अचानक उघडतील. हे साधे फक्त बदल नाही, तर हा काळ तुमच्या आयुष्यातील त्या क्षणांचा आहे जेव्हा आधीचा संघर्ष आणि ध्येय फळ येईल. जुन्या चुकांना सकारात्मक नाती, अपयशांची मालिका यांचे समाप्तीकरण होईल. त्याचमुळे नवीन संधी, मानसन्मान, आर्थिक स्थैर्य आणि आध्यात्मिक जागृतीची सुरुवात होईल. शनिदेव तुमच्या आयुष्यातील अंतिम शिक्का मारायला आले आहेत. तो टप्पा आहे जिथे आधीचे वाईट पूर्ण मागे राहील आणि आयुष्याचा नवा अध्याय सुरू होईल. हा व्हिडिओ तुम्हाला फक्त भविष्य सांगत नाही, तर तुम्हाला शनिदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनात येणाऱ्या मोठ्या बदलांची तयारी करण्याचा मार्ग दाखवतो. प्रत्येक पॉईंट वाचा, प्रत्येक संदेश आत्मसात करा, कारण या बदलांचा प्रभाव फक्त बाहेरच्या जगावर नाही, तर तुमच्या आत्म्यावरही होणार आहे. नंबर 1 आहे अनपेक्षित संधीचे दरवाजे उघडणार. शनिदेव कुंभ राशीच्या कर्म स्वभावाला योग्य वेळ योग्य फळ देतात आणि अनेक वेळा तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं, पण त्याचे श्रेय दुसऱ्यांनी घेतले. अनेकदा मेहनत करूनही परिणाम उशिरा मिळाले. आता शनिदेव त्यांचा सर्वांचा हिशोब न चुकता देणार आहेत. एखादा जुना ओळखीचा व्यक्ती अचानक संघर्ष करेल आणि त्यातून मोठी संधी मिळेल. एखादी मुलाखत, एखादा प्रोजेक्ट किंवा एखादी नवीन जबाबदारी तुमच्याकडे येईल, जी तुमच्या करिअरला पुढच्या स्तरावर नेईल. तुम्ही जिथे स्वतःला अडकलेले समजत होतात, तिथून अचानक बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल. हे दरवाजे इतके अनपेक्षित असतील की तुम्हालाच आश्चर्य वाटेल की ही संधी मला कशी मिळाली, पण हीच शनिदेवांची कृपा आहे जी योग्य वेळी योग्य दार उघडते. नंबर 2 आहे आर्थिक स्थैर्याचा नवा मार्ग. या राशीला पैशाबाबत अनेक चढउतार अनुभवावे लागले होते. पैसे येतो तर टिकत नाही, अचानक खर्च वाढतो, गुंतवणुकीत अडथळे येतात, अशी परिस्थिती असू शकते. शनिदेव आता तुमच्या आर्थिक शिस्त निर्माण करतील. तुम्हाला पैशाचे योग्य नियोजन कसे करायचे याची बुद्धी मिळेल. अनपेक्षित स्रोतांमधून पैसे येतील, जसे की जुने थकबाकी, एखादे बोनस किंवा अडकलेले पैसे परत येणे. तुम्ही भविष्यासाठी बचत करण्यास सुरुवात कराल. आर्थिक ताण कमी होईल, मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. हा काळ आर्थिक पायाभरणी मजबूत करणारा आहे. नंबर 3 आहे समाजात मानसन्मान वाढणार. या राशीचा स्वभावच नेतृत्वाचा आहे, पण अनेकदा तुमच्या गुणवत्तेला योग्य मान मिळाला नाही. शनिदेव आता तुम्हाला तुमची खरी ओळख कळून देतील. तुमचे बोलणे, तुमचे विचार व तुमचा अनुभव लोकांना महत्त्वाचा वाटेल. तुम्ही जिथे दुर्लक्षित होता तिथे आता तुमची गरज भासेल. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील. समाजात तुमचा मान वाढेल. लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतील. हा काळ तुमच्या प्रतिष्ठेला नवीन उंचीवर नेणारा आहे. नंबर 4 आहे आध्यात्मिक जागृतीची सुरुवात. शनिदेव केवळ भौतिक प्रगती देत नाहीत, तर ते आत्मिक उन्नती देतात. या काळात तुम्हाला ईश्वरावर, नियतीवर व कर्मावर अधिक विश्वास वाटू लागेल. मनात चालणारी अस्वस्थता, ताण, गोंधळ कमी होईल. तुम्ही स्वतःशी अधिक संवाद साधा किंवा पूजा याकडे तुमची ओढ असेल. तुम्हाला जाणवेल की काही शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. आध्यात्मिक जागृती तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल आणि निर्णय अधिक शांतपणे घेण्याची ताकद सुद्धा देतील. नंबर 5 आहे चुकीच्या कायमचा शेवट. हा या राशीच्या आयुष्यात काही नाती अशा असतात जी वरवर चांगले दिसतात, पण आतून स्वार्थी असतात. शनिदेव अशा नात्यांचा पर्दाफाश करतील. जे लोक तुमच्या भावनांच्या, वेळेचा किंवा पैशाचा फायदा घेत होते, ते हळूहळू दूर जातील. सुरुवातीला तुम्हाला वाईट वाटेल, पण मन दुखेल, पण काही काळानंतर तुम्हाला जाणवेल की या नात्यांपासून मुक्त होणे तुमच्यासाठी योग्य होते. यामुळे तुमच्या आयुष्यात खरे विश्वासू लोकांसाठी जागा निर्माण होईल. नंबर 6 आहे नकारात्मक विचारसरणी
पूर्णत बंद होणार. या राशीचे लोक अनेकदा स्वतःवर खूप दबाव टाकतात. मी पुरेसा नाही, हे कधीच होणार नाही, असे विचार मनात घुमत असतात. शनिदेव आता त्या मानसिक अडचणी दूर करतील. तुम्ही सतत पडत असलेल्या भीतीला, या शंका यावर मात कराल. निर्णय घेण्याची ताकद वाढेल. मनातील गोंधळ कमी होईल. उदाहरणार्थ, आधी तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसाठी प्रयत्न करत होतात. आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकाल, पण मन शांत राहिलं नाही. यशाची शक्यता अधिक वाढेल. नंबर 7 आहे आत्मविश्वास आणि ध्येयाचा नवा अध्याय. शनिदेव तुमच्या मनोबलाला किंवा नेतृत्व गुणांना नवीन ताकद देतील. आधी तुम्ही निर्णय घेण्यासाठी उशीर करत असाल किंवा भीतीमुळे मागे वाट पाहत असेल, तर आता तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकाल. कामात पुढाकार घेण्याचे, नवे उपक्रम सुरू करण्याची क्षमता वाढेल. तुम्हाला वाटेल की आता मी काय करतो हे योग्य आहे आणि यश मिळेल यावर पूर्ण विश्वास असेल. ही मानसिक तुमच्या भविष्यातील प्रत्येक निर्णयाला स्थिरता येईल. शेवटी या राशीच्या काळात शनिदेव तुमच्या जीवनात ठराविक बदल घडवून आणणार आहेत आणि काही नाती, काही संबंध, काही चुका यांचा सर्वांचा शेवट होईल. पण त्यावेळी अनपेक्षित संधी, आर्थिक स्थैर्य, समाजात मान सन्मान, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक शांतीची सुरुवात होईल. हा काळ तुमच्या आयुष्यातील नवीन अध्यायाचे बीज पेरतो. आधीचे वेदना आणि संघर्ष यामुळे तुम्ही मजबूत झाला आहात आणि आता येणारे बदल तुमच्या मेहनतीला योग्य फळ देणारे आहेत. जुन्या अडचणी दूर होऊन मन हलके होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि जीवनाचा प्रत्येक पैलू व्यवस्थित चालू लागेल. शनिदेव तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि अंतिम शिक्का मारत आहेत. जो शिक्का तुमच्या जीवनात स्थिरता, यश आणि आत्मविश्वास आहे. तुम्ही फक्त या बदलांना स्वीकार करा, पुढे जा आणि अनुभव घ्या की कधी नियतींचे नियोजन आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठे असेल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही या राशीची अंगठी हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून खरेदी करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.